जय हिंद मित्रांनो. तर आता जेव्हा आपण पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती होतो तर तेव्हा नेमका आपण कोणत्या बँकेचं अकाउंट खोलायला पाहिजे, कोणत्या बँकेचं अकाउंट आपण उघडायला पाहिजे जेणेकरून समोरच्या उद्देशासाठी, समोरच्या भविष्यासाठी आपल्याला फायदेशीर ठरू शकते. त्या संबंधित बँकांचे तोटे काय, फायदे काय. तर आता जेव्हा बँकेचं अकाउंट म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर तीनच बँका येतात, ज्या की भारतातल्या सर्वात मोठ्या बँका, एचडीएफसी बँक, एसबीआय बँक, त्याच्यानंतर ऍक्सिस बँक. ह्या बँका सरासरी जर आपण विचार केला तर आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे सरासरी सॅलरी अकाउंट याच बँकेमध्ये असतात. तर आता त्याच्याच बरोबर आता समोरच्या उद्देशाने, इतर काही सुविधांच्या उद्देशाने नेमकं आपण कोणत्या बँकेमध्ये आपण आपलं अकाउंट उघडायला पाहिजे, तर यावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत आपल्या नवीन असाल तर पोलीस भरतीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर आता मित्रांनो, विषय असा आहे की आता जेव्हा आपण पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती होतो, जेव्हा आपल्याला जॉईनिंग मिळते तेव्हा आपण मुख्यालयामध्ये जात असतो. मुख्यालयामध्ये गेल्यानंतर बऱ्यापैकी बँकांचे कर्मचारी आपल्याकडे येत असतात की या बँकेचं अकाउंट खोला, त्या बँकेचं अकाउंट खोला. तर अशा प्रकारचे बऱ्यापैकी बँकांचे आपल्याकडे कर्मचारी येत असतात. तर आता आपण या तीन बँकांबद्दल माहिती पाहणार आहे, एचडीएफसी, ऍक्सिस, त्याच्यानंतर एसबीआय बँक. तर आता झिरो बॅलन्सचा जर आपण, पहिला पॉईंट आहे झिरो बॅलन्स. आता झिरो बॅलन्सचा जर आपण विचार केला तर तिन्ही बँकांचं सॅलरी अकाउंट हे झिरो बॅलन्सवर आपल्याला उघडता येत असते. त्याच्यानंतर जर पुढचा पॉईंट जर बघितला तर मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग. तर आता पहिली बँक आहे एचडीएफसी. एचडीएफसी बँकेचं कसं आहे मित्रांनो, अतिशय जलद आणि वापरण्यास सोपं असं एचडीएफसी बँकेचं नेट बँकिंग वगैरे आहे. तर आता ते आपण जे बँकेमध्ये जाऊन आपण काम करू शकतो ते मोबाईलमध्ये पण, घरी बसल्या पण आपण एचडीएफसी बँकेचं सर्व काही काम आपण यामध्ये मोबाईलमध्ये करू शकतो. नेट बँकिंग मध्ये आपला वैयक्तिक काम आपण करू शकतो. त्याच्यानंतर जर बघितलं तर ऍक्सिसचं पण तसंच आहे, अतिशय जलद, वापरण्यास पण बेस्ट आहे. तर त्याच्याच बरोबर नेट बँकिंग याची पण ऍक्सिसची तशाच प्रकारची आहे. त्याच्याच बरोबर आता एसबीआयचं जर बघितलं तर आता एसबीआयच्या युनो ऍपमध्ये बऱ्यापैकी सुविधा असतात, पण आता एसबीआयचं जर बघितलं तर थोडं स्लो आपल्याला या दोन बँकांच्या कंपॅरिझन मध्ये, एचडीएफसीच्या, ऍक्सिसच्या थोडं स्लो आपल्याला सुविधा आढळून येऊ शकते. त्याच्यानंतर जर बघितलं तर आता सर्वाधिक शाखाचं जर बघितलं आपण मित्रांनो, तर सर्वाधिक शाखा आपल्या एसबीआय बँकेच्या आहेत, ज्या की 23,000 प्लस शाखा भारतामध्ये एसबीआय बँकेच्या आहेत, सरकारी बँकेच्या आपल्या. त्याच्यानंतर आता एचडीएफसी बँकेच्या पण बऱ्यापैकी खूप मोठं जाळं आहे, खूप मोठं नेटवर्क आपल्या भारतामध्ये एचडीएफसी बँकेचं पण आहे आणि ऍक्सिस बँकेचं पण तशाच प्रकारचं आहे. पण सर्वात जास्त शाखाचा जर विचार केला तर एसबीआय बँकेचा सर्वात मोठी शाखा, सर्वात मोठ्या शाखा आपल्या भारतामध्ये आहेत, 23,000 प्लस शाखा आहेत. त्याच्यानंतर आता क्रेडिट कार्ड आणि लोनचं जर बघितलं तर आता मित्रांनो, तर आता एचडीएफसीचं कसं आहे, तर आता चांगल्या ऑफर्स देतात आणि जलद प्रक्रिया असते. एचडीएफसीची कसं आता चांगल्या ऑफर्स देतात बऱ्यापैकी. आता समजा 6 महिने जर तुमची सॅलरी आली, 6 महिने कंटिन्यू मध्ये सॅलरी चालली, त्याच्यानंतर तुम्हाला कार लोन्सची ऑफर येतील, पर्सनल लोनची ऑफर येतील, इतर सर्व काही ऑफर्स तुम्हाला येत राहणार आहेत, म्हणजे 6 महिन्याच्या नंतर तुम्हाला. तर त्याच्याच बरोबर आता ऍक्सिस बँकेचं पण तसंच आहे. ऍक्सिस बँकेचा पण चांगल्या ऑफर्स वगैरे येतात आणि जलद प्रक्रिया ऍक्सिस बँकेची. पण आता एसबीआयचं कसं आहे, एसबीआयचं तर उपलब्धतेनुसार आहे. आता उपलब्धतेनुसार आहे म्हणजे आणि प्रोसेस, आणि एसबीआयची प्रोसेस कशी आहे, एसबीआयची थोडी प्रोसेस आपल्याला स्लो आढळून येऊ शकते. ओव्हरड्राफ्ट सुविधा सगळीकडेच आहे. त्याच्यानंतर वैयक्तिक अपघाती संरक्षण, वैयक्तिक अपघाती विमा संरक्षण आपल्याला तिन्ही बँका देत असतात. तर आता जर आपण ओव्हरऑल जर विचार केला मित्रांनो, तर नेट बँकिंगचा जर आपण विचार केला तर नेट बँकिंग मध्ये एचडीएफसी कधीही बेस्ट, आता माझ्या अनुभवावरून सांगतो तुम्हाला, एचडीएफसी बेस्ट कधी आपल्याला नेट बँकिंगचा जर विचार केला, इतर सुविधांचा, लोन ऑफर्स असो, तर एचडीएफसी कधी बेस्ट ठरू शकते मित्रांनो. कारण की माझं पण अकाउंट एचडीएफसी मध्येच आहे आणि मी माझ्या अनुभवावरून सांगतो, एचडीएफसी भरपूर म्हणजे चांगल्या सुविधा देते आणि मोबाईल ऍपमध्ये आपल्याला बऱ्यापैकी सर्व काही समजते. त्याच्यानंतर आता ऍक्सिस पण बेस्टच आहे आणि एसबीआय पण बेस्टच आहे मित्रांनो. आता एकंदरीत जर सांगायचं झाल्यास तर आता पहिली गोष्ट तर पगार सगळ्या बँकांमध्ये तर सारखाच येणार आहे. या बँकेत जर 35 झाला तर तिकडे 40 होणार नाही असं तर काही नाही आहे. पण आता हे एक सुविधा आहेत मित्रांनो. पण आता जर आपण सरासरी जर विचार केला तर या तीन बँकांमध्येच आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे अकाउंट या तीन बँकांमध्येच असतात. तर त्याच्यानंतर जर बघितलं तर अशा प्रकारच्या सुविधा आपल्याला मिळत असतात. तर आता त्याच्याच बरोबर आणखी काही पॉइंट्स मला जर आढळले तर मी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ कसा वाटला, आणखी काय पॉइंट यामध्ये पाहिजे होते, नक्कीच मित्रांनो कमेंट करा.
आणखी समोरच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.